आज आपण 11 उपनिषदापैकी दुसरं उपनिषद सुरू करणार आहोत. तर आजच्या दुसऱ्या उपनिषदाचं नाव काय माहिती आहे? केन उपनिषद. ओके. आता बऱ्याच वेळेस किंवा बऱ्याच बुक्स मध्ये पण वाचलं मी की माणसाचा जन्म दोनदा होतो बघा. पहिला जन्म ज्या वेळेस आपण ह्या जगात येतो आणि दुसरा जन्म माहिती आहे कसा आहे? ज्या वेळेस माणूस स्वतःला प्रश्न विचारतो की मी या जगात का आलो, त्यावेळेस माणसाचा दुसरा जन्म होतो बघा, असं बोललं जातं. आणि तेच आपल्या केन उपनिषदात लिहिलेलं आहे बघा. म्हणजे ज्या वेळेस माणूस विचारायला सुरुवात करतो की का आणि कसं. बऱ्याचशा इंग्लिश बुक्स मध्ये मी वाचलं की माणसाचा जन्म दोनदा होतो, पण ते ज्ञान आपल्या उपनिषदामधून किंवा वेदांमधून आलंय बघा. चला थोडंसं वाचू आपण की पहिला मंत्र काय केन उपनिषद बघा. आता हे बुक आहे एकादशोपनिषद. एकादशोपनिषद म्हणजे काय माहितीये? 10 वर जर एक ठेवला तर एकादशो होतं. द्वादशी, त्रयोदशी असं एकानंतर 10 नंतर 11, 12, 13 म्हणजे 11 उपनिषद आहेत याच्यामध्ये. म्हणून एकादशोपनिषद, उपनिषद रहस्य बुकचं नाव आहे. आता केन उपनिषद काय सांगतं बघा. केनेशित पतित प्रेषित मनहा केन प्राणहा प्रथमा प्रैती. आता याचा अर्थ काय आहे बघा. किसकी प्रेरणा से मन इच्छित विषय पर गिरता है, किससे नियुक्त हुआ है, फैला हुआ प्राण चलता है, किससे प्रेरित हुई यह वाणी बोलती है. याचा अर्थ काय आहे बघा. कुणाची प्रेरणा मिळते आपल्याला? हे जे आपण जे काय करतो जगामध्ये याची प्रेरणा कुठून येते? अर्थातच ईश्वराकडून येते. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आपण प्रश्न विचारायला सुरुवात करतो की ही प्रेरणा मला कुणाकडून भेटली आहे, त्यावेळेस आपला दुसरा जन्म होतो. तेच बघतोय आपण. आता पुढे काय दिलंय बघा. दुसऱ्या मंत्रामध्ये दिलंय श्रोत्रस्य श्रोतः मनसो मनो यद वाचोह वाच च उस प्राणय प्राणस्य प्राणः. आता थोडक्यात अर्थ काय आहे? वह कान का कान और मन का मन, निश्चय वाणी का वाणी, प्राण का प्राण और आंख का आंख है. म्हणजेच काय? आपल्याला जे हे 5 इंद्रिय आहेत आपले, त्यांच्या वरती जो आहे तो ईश्वर आहे. तो प्रेरणा देतो आपल्याला. हे आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. आणि पुढे काय लिहिलंय माहितीये? छूट कर इस सबसे छूट कर धीर पुरुष लोक से पृथक होकर अमर होता है. किती महत्वाचं आहे बघा. ह्या सगळ्या जे आपले इंद्रिय आहेत या इंद्रियांच्या यांना प्रेरणा देणारा तोच आहे. आणि यांच्याकडून सुटकारा आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा त्याचीच प्रेरणा पाहिजे. आणि याच्यातून जर सुटका मिळाली तरच आपण अमरत्वाकडे जाणार आहे. हा संदेश दिलाय बघा दुसऱ्या मंत्रामध्ये एकोपनिषदामध्ये. आता प्रश्न काय पडतो बघा. त्याचं हे दिलंय अर्थ, व्याख्या. मैं कौन हूं. पहिला प्रश्न आपल्याला की आपण कोण आहे एक्झॅक्टली, हा प्रश्न पडणं गरजेचं आहे. जर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती, तुम्हाला सांगितलं 2 मार्ग आहेत. एक मनाचा मार्ग आहे किंवा जड प्रवृत्तीचा मार्ग आहे, भौतिक जगाचा मार्ग आहे. त्या मार्गावर सगळे चालतायत बघा. येतायत या जगात, आपला संसार करतायत, त्या रहाटगाडग्यात फिरतायत आणि शेवटी काय आपला अंत होतोय. पण शेवटी ज्या वेळेस मरण्याच्या वेळेस प्रश्न पडायला लागतो आपल्याला की आपला जन्म का झाला. पहिला प्रश्न मी कोण आहे, मैं कौन हूं, कहां से आया हूं, जगत क्या है, हे जग नेमकं काय. हे सगळे प्रश्न आहेत बघा महत्वाचे. हे जर प्रश्न पडले तरच आपण त्याच्या दृष्टीने वाटचाल करणार आहे, ईश्वराच्या दृष्टीने. किसने रचा है यह प्रश्न है जो स्वाभाविक शांति के साथ बैठे हुए मनुष्य को हृदय में उत्पन्न हुआ करता है. इन्हीं प्रश्नों के समाधान की इच्छा से फिलॉसफी दर्शन शास्त्र का जन्म दिया है. इसलिए दर्शन शास्त्राचा जन्मच त्याच्यामुळे झाला. फिलॉसॉफी बोलतात बघा इंग्लिश मध्ये, फिलॉसॉफी वर्ड आहे. फिलॉसॉफी म्हणजे काय? दर्शन शास्त्र. हे जे प्रश्न आहेत ते मी कोण आहे, मी कुठून आलो, ही सृष्टी काय आहे, किंवा माझा जन्म कशासाठी झालाय, हे सगळे प्रश्नांचं उत्तर
मिळवण्यासाठी दर्शनशास्त्राची निर्मिती झाली. दर्शनशास्त्र म्हणजे काय? फिलॉसॉफी. इंग्लिशमध्ये दर्शन, मराठीमध्ये दर्शनशास्त्र किंवा हिंदीमध्ये दर्शनशास्त्राचंच आपण जर ट्रान्सलेशन केलं तर फिलॉसॉफी बोलतो. आता आपली फिलॉसॉफी ती आहे, सगळ्यात महत्वाचं आहे बघा. ही फिलॉसॉफी आपली असल्यामुळेच आपण सर्व प्राणी मात्रावर दया करायला लागलो. आपण उगम कुठे आहे तो त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि हीच फिलॉसॉफी असल्यामुळे आपल्या भारतवर्षामध्ये शांती राहिली. आणि ह्याच कारणामुळे आपला जो धर्म आहे, सनातन हिंदू धर्म जो बोलतो आपण किंवा सनातन धर्म, तो एवढ्या वर्ष टिकला. कारण पूर्ण मानव जातीला आपण एकवटलंय. वसुधैव कुटुंबकम जे बोलतो आपण, पूर्ण विश्वच आपलं कुटुंब आहे. आणि तेच बोललं गेलंय. तुम्हाला सांगितलं अगोदरच, जे आपला मनुस्मृती आहे त्याचा पहिला किंवा मनुस्मृतीमध्ये मनुर्भव सांगितलंय, मनुष्य बना सांगितलंय. कुठला धर्म, हिंदू बना, मुस्लिम बना किंवा ईसाई, शीख, काही ख्रिश्चन बना असं सांगितलेलं नाही. मनुर्भव सांगितलेलं आहे, मनुष्य बना. ही जी फिलॉसॉफी आहे आपली भारतामधली, की आपण प्रश्न विचारायला सुरुवात करतो की मी का आलो, कुठून आलो, कसा आलो, हे जग म्हणजे काय, ती फिलॉसॉफी महत्वाची. आणि ह्याच फिलॉसॉफीमुळे या भारतवर्षामध्ये एवढ्या वर्ष रामराज्य बोलतो आपण, शांती राहिलेली आहे. तर या पहिल्या 2 उपनिषदामध्ये केन म्हणजे कोण, कसा, किससे. केन उपनिषदाचा अर्थ असतोय केने म्हणजे कोणी आणि कसं. म्हणजे पहिल्या 2 मंत्रामध्ये आपण हे बघितलं की आपण का आलो. आणि तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की आपला दुसरा जन्म होतो बघा, ज्या वेळेस आपण प्रश्न विचारतो आपल्याला की आपण या जगात का आलो. हे सगळं भौतिक गोष्टी जमाखोरी करतात, पण शेवटी काय? शेवटी तोच प्रश्न आहे की आपण या जगात का आलो. आपण पुढे बघू की याचे उत्तर काय, त्याचा उलगडा होईल पुढे उपनिषदामध्ये. तर आज आपण केन उपनिषदाचे 2 मंत्र बघितले बघा. पहिले 2 मंत्र, केन म्हणजे काय, कोणी आणि कसा. कोण, केने. ओके, बघा पटतंय का? आनंदी राहा, फिट राहा, व्यायाम करा, शरीराला चांगलं खाऊ घाला आणि बुद्धीला पण चांगलं खाऊ घाला आणि आनंदी राहा. नमस्कार.